नमस्कार सर्वांना। आपल्या भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे। गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते? महर्षी वेदव्यास यांचा या दिवसाशी काय संबंध आहे आणि या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गुरुपौर्णिमा म्हणजे काय? गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी सण आहे। आषाढ महिन्यातील पौर्णिमेला हा दिवस साजरा केला जातो। आपल्या आयुष्यात ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन दाखवणाऱ्या प्रत्येक गुरु प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। पौर्णिमेची कथा जाणून घेऊयात। प्राचीन काळी महर्षी वेदव्यास यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी अतुलनीय कार्य केले। 4 वेदांचे विभाजन केले, महाभारत या ग्रंथाची निर्मिती केली, 18 पुराणे लिहिली, ब्रह्मसूत्र रचले, श्री भगवत महापुराणाची रचना केली। त्यांच्या या महान कार्यामुळे त्यांना व्यासमुनी आणि आदिगुरु म्हटले जाते। म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। गुरूंचे स्थान एवढे श्रेष्ठ का आहे? गुरु अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात। गुरु फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगावे, योग्य मार्गदर्शन कसे घ्यावेत आणि संकटांवर मात कशी करावी हेही शिकवतात। यामुळेच आपल्या इथे म्हटले जाते, गुरु ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु कोण कोण असू शकतात? गुरु फक्त आपल्याला शाळेत शिकवणारे शिक्षकच नाही, तर आपले आई वडील, शाळेतील शिक्षक, आध्यात्मिक गुरु, संत महात्मे, संगीत, नृत्य, कला आणि क्रीडा शिकवणारे प्रशिक्षित। आपल्या आयुष्यात योग्य मार्गदर्शन करणारी कोणतीही व्यक्ती ही आपली गुरुच असते। हे सर्व आपल्या जीवनात गुरुच असतात आणि आपल्या मोलाचा सल्ला देत असतात। आपल्या इतिहासात आणि पुराणांमध्ये गुरु शिष्यांच्या अनेक प्रेरणादायी कथा आहेत। या कथांमधून गुरूंचे महत्व आणि शिष्यांची निष्ठा आपल्याला शिकायला मिळते। चला तर मग अशाच काही प्रसिद्ध गुरु शिष्यांच्या जोड्या आपण जाणून घेऊयात। भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन सगळ्यात प्रसिद्ध उदाहरण आहे। महाभारताच्या युद्धात अर्जुन संभ्रमात पडला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांना भगवद्गीतेचा उपदेश केला। योग्य कर्म, धर्म आणि जीवनाचे तत्वज्ञान समजावून सांगितले। त्यामुळे श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु ठरले आणि अर्जुन आदर्श शिष्य ठरले। खरा गुरु संकटाच्या वेळी योग्य मार्ग दाखवतो। द्रोणाचार्य आणि अर्जुन। द्रोणाचार्य हे कौरव आणि पांडवांचे गुरु होते। त्यांनी झाडांवर पक्ष्यांचे कृत्रिम डोके ठेवून शिष्यांची परीक्षा घेतली। फक्त अर्जुनाचे लक्ष पक्ष्यांच्या डोळ्यावर होते। त्यांच्या एकाग्रतेमुळे द्रोणाचार्यांनी त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनवले। गुरूंचे मार्गदर्शन आणि शिष्यांची एकाग्रता यामुळे यश मिळते। समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज। समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मरक्षण, प्रजेसाठी न्याय आणि स्वराज्याची प्रेरणा दिली। शिवाजी महाराजांनी आपल्या गुरूंचा नेहमी आदर केला। गुरु केवळ शिक्षणच देत नाही, तर राष्ट्र सेवा आणि उत्तम चारित्र्याची प्रेरणाही देतात। या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते, गुरु फक्त पुस्तकातील ज्ञान देत नाही, तर जीवन कसे जगायचे, योग्य मार्गदर्शन कसे घ्यायचे आणि संकटांवर मात कशी करायची हे शिकवतात। म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान सर्वात श्रेष्ठ मानले जाते। तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी
शीतल सावंत चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.